नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी पण चवीला छान आणि खुसखुशीत लागणारी अशी रेसिपी शेअर करत आहे. ती म्हणजे टॉमॅटो आणि बीटाच्या पुऱ्या. त्याकरता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध बीट, एक मोठा टॉमॅटो, 3 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 पेर आलं आणि थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरमधनं वाटून घेत आहे. इथे मी 2 वाट्या कणिक, 1 टेबलस्पून बेसन आणि रवा घेतलेला आहे. तसेच चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा साखर घेतलेली आहे. माझी आई पुऱ्या करताना थोडीशी साखर घालायची जेणेकरून पुऱ्या खुसखुशीत होतात. तर आता हे सर्वप्रथम पहिल्यांदा मी छान मिक्स करून घेत आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी वाटलेली प्युरी घातलेली आहे. 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी आणि 2 टेबलस्पून तेल घालून पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे. मळलेली कणिक साधारण 15 मिनटं मी रेस्टिंगला ठेवत आहे आणि नंतर पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. एकीकडे तेल तापवायला ठेवले तर त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊयात. तेलात दोन्ही बाजूनी पुऱ्या छान तळून घेऊयात आणि अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या बनवून घेऊयात. मस्त खुसखुशीत अशा टॉमॅटो आणि बीटाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.